गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। इंद्रनगर पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल एसके चायनीज येथे शस्त्राचा धाक दाखवून हॉटेल मालकाला धमकी देत गल्ल्यातील रोकड जबरदस्तीने चोरी नेणाऱ्या 3 जणांसह 2 विधी संघर्षित बालकांना इंद्रनगर गुन्हे शोध पथकाने स्वराज्यनगर येथे 28 जुलै रोजी अटक केली। याबद्दल अधिक माहिती अशी की तक्रारदार यांचे इंद्रनगर भागात एसके चायनीज नावाने हॉटेल आहे। आरोपी विठ्ठल आनंद मते वय वर्ष 21 राहणार महाडा कॉलनी पाथर्डी फाटा नाशिक, सम्यक संदीप उनवणे वय वर्ष 19 राहणार पवन नगर सिडको नाशिक, रितेश हरिभाऊ लाटे वय वर्ष 19 राहणार सिग्नल हॉस्पिटल मुरलीधर नगर नाशिक, ओम राजू भदरगे वय वर्ष 19 राहणार स्वराज्यनगर नाशिक आणि 2 विधी संघर्षित बालक यांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी यांना 4 ते 5 महिन्यांपासून हॉटेलवर जाऊन धमकावत होते। 27 जुलै रोजी नेहमीप्रमाणे फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून धमकी दिली, तसेच गल्ल्यातील 4 ते 5 हजारांची रोकड जबरदस्तीने काढून पळून गेले। तक्रार दाखल होताच पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू झाला। त्या दरम्यान समांतर शोध सुरू असताना आरोपी हे स्वराज्यनगर येथे एका घरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून विठ्ठल आनंद मते, सम्यक संदीप उनवणे, ओम राजू भदरगे, रितेश हरिभाऊ लाटे व त्यांच्यासोबत 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। पुढील तपास सुरू आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रनगर गुन्हे शोध पथकाने संयुक्तरित्या पार पाडली आहे। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।